रायगढ़ जिले में आरसीएफ प्रशासन पर परियोजना प्रभावितों और बेरोजगारों की मांगे न मानने का आरोप है। विधायक महेंद्र दलवी के नेतृत्व में आज 141 परियोजना प्रभावित लोगों ने विरोध प्रदर्शन किया। इस दौरान मांडवा से अलीबाग मार्ग पर यातायात ठप हो गया। 4 से 5 किलोमीटर लंबा जाम लग गया। शिवसेना ने चेतावनी दी है कि जब तक प्रशासन उनकी मांगे नहीं मानता, आंदोलन वापस नहीं लिया जाएगा। मागणी आमची एकच आहे की ज्यावेळेस आमच्या प्रकल्पग्रस्त म्हणून आमच्या जमीन आहे आरसेप कंपनीला गेल्या, त्याच्या बदल्यात आमच्या लोकांना भूमिपुत्रांना सर्टिफिकेट दिली अशासाठी की तुम्हाला या कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून समाविष्ट करून घेऊ। पण त्याप्रमाणे थोडी घेतली, बाकीची शिल्लक जी राहिलीत आणि जी शिल्लक राहिलीत त्यांच्यासाठी हे आंदोलन आहे। आतापर्यंतच्या प्रवासामध्ये जवळजवळ 40 वर्ष हे आमचे भूमिपुत्र न्यायप्रविष्टेत आहेत की प्रतीक्षेत आहेत की आमची मुलं ही लागली पाहिजे, कारण आम्हाला शासनाकडून सर्टिफिकेट दिलेले आहेत त्यावेळेस ज्यावेळेस आमच्या जमिना गेल्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला ही सर्टिफिकेट दिलीत आणि आमचा तो अधिकार आहे, कारण आज प्रकल्प उभा आहे केंद्र सरकारचा, हा आमच्या जमिनांवर आहे, आमच्या पूर्वजांच्या जमीन आहेत आणि त्या जमिनांवर हा प्रकल्प आहे। या आंदोलनानंतर बेरोजगारीच्या समस्येवर मात होईल का? अनेक तरुणांना संधी मिळेल का? आणि भविष्याच्या काळामध्ये बेरोजगारांना नोकरी देण्याच्या संदर्भात शिवसेनेची भूमिका काय असते? पहिला प्रश्न असा आहे की ज्या लोकांची जमीन गेली त्यांचा हा प्रश्न आहे। बेरोजगारी आता तसं बघायला गेलं तर आमच्या थळमध्ये जेवढी जमीन गेली त्या लोकांना आम्हाला ह्या त्यांनी नोकऱ्या ह्या दिल्याच पाहिजे, कारण ते बंधनकारक आहे। त्याच्यासाठी हा झगडा आहे। आणि शिवसेनेची भूमिका विचाराल तर आमदार साहेब ज्यावेळेस जिल्हा प्रमुख होते आणि त्याच्या अगोदरचा जर तुम्ही आमचा प्रवास बघितलात तर हा आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करतो की माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मतदान आमचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये बेरोजगार हा राहिला नाही पाहिजे। आज 3 दिवसापूर्वी आम्ही भव्य असा रोजगार मेळावा घेतला कोयनाडला, तिथे सुद्धा डायरेक्ट आम्ही त्या ठिकाणी म्हणजे हे करून कंपन्यांना बोलवून त्या बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी आम्ही मिळवून दिलेली आहे। 40 वर्षापूर्वीचा हा आरसीएफच्या प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन आहे आणि या प्रकल्पग्रस्तामध्ये 141 PAP आहेत आणि त्यासाठी अनेक पक्षांनी अनेक तिथे समाजाच्या लोकांनी ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केले होते। अनेक प्रकारचे तिथे धरणे आंदोलन झाले होते, परंतु शेवटचा हा आंदोलनाचा लढा आहे। आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली हा आरसीएफच्या विरोधात जो आंदोलन सुरू केलेला आहे तो आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने कसा होईल यासाठी सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक आणि आज जो आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याच्या आंदोलनाची प्रक्रिया आणखी वाढत जाणार आहे आणि ह्या आरसीएफच्या विरोधात पूर्णपणे आंदोलन केले जातील। कारण आज जिल्हाधिकारी मोदयांनी जी कलेक्टर ऑफिसमध्ये जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला पोलीस प्रशासनसुद्धा हजर होता, परंतु आरसीएफचा मॅनेजमेंट कुठेही त्या बैठकीला आली नाही आणि आरसीएफची मॅनेजमेंट जर त्या बैठकीला आली असती तर कुठेतरी तोडगा निघाला असता आणि तोडगा निघाला असता, त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली नसती। काम आहे खरं तर आरसीएफ प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न गेले 40 वर्ष प्रलंबित आहे आणि मागच्या वर्षी आरसीएफचा जेव्हा विस्तारीकरणाचा प्रस्ताव आला तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे त्याला मान्यता दिली। त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या विस्तारीकरण प्रकल्पामध्ये या प्रकल्पास नोकरी दिली जाईल। प्रकल्प चालू होऊन 6 महिने झाले विस्तारीकरणाचा, पण आरसीएफ त्याच्यामध्ये कुठलेही मार्ग काढण्यास तयार नाही आहे आणि म्हणून अनेक वेळा निवेदना माध्यमातून आम्ही त्यांना सूचित केलं की बाबा शेवटी नसेल तर आम्हाला राष्ट्रीय लढा जाईल। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी केंद्रीय मंत्री JP नड्डांना देखील पत्र दिलं। त्यांनी त्याच्यामध्ये सूचित केलं, सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये विस्तारीकरणाचं काम सुरू होते हे बाधित जे आता प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना ॲजिटेट नोकरीमध्ये सामावून घ्यायला पाहिजे। मी स्वतः दिल्लीला जाऊन JP नड्डांना 2 वेळा भेटलो, त्यांना माझी कैफियत किंवा जे म्हणणं आहे ते सांगितलं। खरं तर हा लढा अनेक नेत्यांनी अनेक पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न केला, काही वेळेला यश आलं, काही आलं नाही आहे। पण आरसीएफ जे म्हणणं आहे की 300 मूळ प्रकल्पग्रस्त आहेत, पण आरसीएफने देताना 617 लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत, उर्वरित फक्त 141 आहेत। त्या लोकांना नोकरी देणं हे बंधनकारक आहे असं साधं लॉजिक आहे। आरसीएफ ज्या कोर्टाचं कारण सांगतं, ज्या सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्याच्याशी आमचा कुठलाही भूमिपुत्रांचा संबंध नाही आहे, तो थेट जिल्हाधिकाऱ्यांशी आहे।
त्यांनी नवीन दाखले देऊ नये हा त्याचा मागचा उद्देश आहे. तो जिल्हाधिकारी निर्णय घेतील. पण जे दाखले व्हेरीफाईड आहेत त्यांना विस्तारीकरणामध्ये आम्हाला सामावून घेतलं पाहिजे. ही साधी आमची सोपी मागणी आहे. आणि म्हणून आरसेप ऐकत नसेल तर ही लढाई आमची जारी राहील. आज आम्ही रस्त्यावरचं आंदोलन पुकारले. 2 दिवस आमचं साखळी उपोषण या ठिकाणी प्रकल्पाच्या माध्यमातून. पण 17 तारखेला अलिबागमध्ये येणाऱ्या सगळ्याच लोकांना आम्ही बंदी करणार आहोत, जेणेकरून केंद्र सरकारचं लक्ष याच्यावरून होऊन खऱ्या अर्थाने आमच्या भूमिपुत्रांना न्याय मिळेल ही मागची त्याची भूमिका. सर, आपण स्थानिक अधीक्षकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देखील आपल्याला आव्हान केलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी भाषणामध्ये सांगितलंय की आरसीएफच्या अधिकाऱ्यांच्या घराला कुलूप लावणार. हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता होऊ शकते. काय कसं बघता आपण लोकप्रतिनिधी आहात? आणि ते म्हणाले केंद्राचा प्रकल्प आहे. पोलीस अधीक्षकांनी जे म्हणणं केलं त्या म्हणण्याशी आम्ही सहमत आहोत. हा केंद्रीय ही मालमत्ता आहे, याचा नक्की आम्ही आदर करतो. कारण मी देखील आरसीएफमध्ये 11 वर्ष जॉब केला आहे. गेले 36 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहे. अनेक आंदोलन या गेटवरती मी केलेली आहेत. त्याच्यामध्ये त्या सगळ्या कायद्याचा अभ्यास करून आम्ही नक्की त्याच्यामध्ये सहकार्य करू. परंतु आरसीएफ मॅनेजमेंट अशा पद्धती जर हे असेल तर त्यांनी त्याचा विचार करावा. आज त्यांनी बोलून देखील ते आरसीएफ आले नसेल तर त्यांनी पहिला त्यांचा विचार करावा की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासमोर आरसीएफ येत नसेल तर ते कोणाचा अवमान करतात हे त्यांनी पहिलं अवलोकन करावं. आम्हाला पूर्ण खात्री आहे की या सगळ्या संदर्भात पोलीस अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, हे सगळे आम्हाला सहकार्य करतील आणि आमच्या आंदोलनाला पाठिंबा देतील असं मला नक्की. आंदोलन कधीपर्यंत सुरू राहील? नाही, ह्याचा काय अंत नाही आहे. हे आंदोलन जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत कायम चालू राहणार. आज फक्त आम्ही दिशादर्शक म्हणून राज्य सरकारने केंद्रात सूचित केलं आहे की आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत आणि तो आजचा दिवस आहे. पण 2 दिवस आम्ही साखळी उपोषण प्रकल्प करणार आहोत. पण 17 तारखेचा दिवस हा खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे की जेणेकरून सगळे नाके आम्ही बंद करून येणारे सगळे जे काय पर्यटन असतील किंवा येणारे लोक असतील त्यांना आम्ही मज्जाव करणार. कारण त्याची तीव्रता जास्त असेल, कोणाचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनात आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून पोलीस अधीक्षकांना पण आमचं आव्हान आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करावा, त्या फाईलचा अभ्यास, त्या निवेदनाचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे जे तुम्हाला कायदेनुसार अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा वापर जरूर करावा. पण आम्ही कायदेशीररित्या ही लढाई लढतो. आम्ही कुठेही चुकलो नाहीत. आम्ही सगळ्या निवेदन जो केलेले आहेत तो आमचा अधिकार आहे जनतेने दिला. त्या अधिकाराचा वापर लोकप्रतिनिधी म्हणून करण्यासाठी मी आज रस्त्यावर उभारून सज्ज आहे.